उल्हासनगरमध्ये 100हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे। आज सकाळी उल्हासनगरमधल्या वालधुनी नाल्यामध्ये केमिकल सोडल्यामुळे विषारी वायू निर्माण झाला आणि यामुळे या परिसरामध्ये राहणाऱ्या स्थानिकांना उलटी, मळमळ, डोळे चुरचुरणे, श्वास गुदमरणे अशा प्रकारचा त्रास होऊ लागला। या सर्वांना तातडीने सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे। उल्हासनगरमधल्या सम्राट अशोक नगर, रेणुकानगर, वडोलगाव, गुरुदास टॉवर आणि स्टेशन रोड परिसरातल्या नागरिकांना या विषारी वायूची लागण झालेली आहे। 9 लोकांना आपण ॲडमिट केले, बाकीचे सगळे अंडर ऑब्झर्वेशन आपण त्यांना निरीक्षणाखाली ठेवलेले आहे। आल्याबरोबर सर्वांना तातडीने औषधोपचार सुरू केलेले आहेत। सेंट्रल हॉस्पिटलमधले सगळे डॉक्टर्स उपचारासाठी उपलब्ध आहेत। काही खाजगी डॉक्टर्स पण स्वतःहून मदत म्हणून इथं आलेले आहेत। 81 रुग्ण या रुग्णालयामध्ये आहेत आणि अशा वेळेला जवळजवळ 7 रुग्ण गंभीर आहेत, 7 ते 8 रुग्ण गंभीर, 9 रुग्ण गंभीर आहेत आणि अशा वेळेला जर प्रशासनाने याची दखल नाही घेतली तर मोठा स्फोट या शहरामध्ये होऊ शकतो आणि बरेचसे लोकांचा जीव जाऊ शकतो, दगावले जाऊ शकतात। तर उल्हासनगरमधल्या याच घटनेविषयी आणखी तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार सध्या आपल्या बरोबर आहे। चंद्रशेखर, काय नेमकी सध्याची स्थिती आहे? काय या पेशंटची तब्येत सांगतेय? काय डॉक्टरांचं म्हणणं आहे? अनुपमा, आता एक 100च्या वर रुग्ण आहेत, ते विविध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत। काही मध्यवर्ती रुग्णालय आहे उल्हासनगर, तिथे ऍडमिट आहेत। सगळ्यांना उलट्या, मळमळणे, डोळे चुरचुरणे अशा प्रकारच्या आजार होतोय आणि विशेष म्हणजे हे जे टँकर्स आहेत हे बाहेरच्या भागातून येऊन उल्हासनगरमध्ये रात्री हे खाली केले जातात। हे वारंवार प्रकार उल्हासनगरमध्ये होतात, मात्र प्रशासन आणि पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करतं, त्यामुळे ही मोठी घटना घडलेली आहे। आणि अशा प्रकारचे टँकर खाली होत असताना काही गावगुंड आहेत तिथले, ते पैसे घेऊन हे टँकर खाली करून घेतात आणि जे सामान्य नागरिकांची जीवाशी खेळत आहेत। त्यामुळे पोलीस प्रशासनाने लवकर अशा लोकांवर कारवाई करावी अशी लोकांची मागणी आहे। अगदी खरं आहे। धन्यवाद चंद्रशेखर, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी आणि याबाबतच्या अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू। चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।